महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात उमेदवार यादी जाहीर करण्यात भाजपनं पहिली आघाडी घेत 99 उमेदवारांची नावं जाहीर केली। यात बहुतांश उमेदवारांना कायम ठेवत पुन्हा संधी देण्यात आली आहे। अनेक महिला उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले। भाजपच्या या उमेदवार यादीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही ठिकाणी नवीन चेहरे देण्यात आले असले तरी यात राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय। कायम घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपनं जाहीर केलेल्या आपल्या पहिल्याच यादीत अशा अनेकांना संधी दिली आहे। भाजपने राजकीय घराण्यातील नेमक्या कोणत्या उमेदवारांना तिकीट दिलंय हे आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिली आहे। यामुळे आता त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील परंपरागत मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघातून कन्या श्रीजया यांना उमेदवारी देण्यासाठी ते आग्रही होते। LLBचं शिक्षण पूर्ण केलेल्या श्रीजया यांनी यापूर्वी भाजप विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिलंय। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि मराठवाड्यात पक्षाचा चेहरा असलेले रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भाजपनं विधानसभेसाठी संधी दिली आहे। विद्यमान आमदार संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपनं पिंपरी चिंचवड मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे। यापूर्वी लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडून आल्या होत्या, परंतु त्यांचं तिकीट कापत शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे। भाजपनं माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांनाही विधानसभेसाठी संधी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी दिल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती। तिकडे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष, माजी मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देत सोबतच त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम येथून उमेदवारी दिली गेली आहे। विनोद शेलार हे भाजपचे माजी नगरसेवक असून मुंबई भाजपचे सचिव आहेत। ते यापूर्वी मुंबई महानगरपालिकेतही विविध पदांवरती कार्यरत होते। भाजपने कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे। सुलभा गायकवाड या भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत। भाजपचे आमदार गणपत गायकवाड कल्याणमधील पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तुरुंगात असून त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपनं संधी दिली आहे। सुलभा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती, मात्र भाजपनं आता त्यांना तिकीट दिले। भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली आहे। प्रतिभा पाचपुते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। भाजपनं इचलकरंजी मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून प्रकाश आवाडे यांची ओळख होती, मात्र 5 वर्षांपूर्वी ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 2019ची निवडणूक अपक्ष लढवली होती। प्रकाश आवाडे यांनी आपले पुत्र राहुल आवाडे यांच्यासह गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। राहुल आवाडे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत। याशिवाय नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे, धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक, अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांनाही भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे। भाजपनं यापूर्वी विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राजकीय वारसा असलेल्या अनेकांना संधी दिलेली आहे, परंतु राजकीय घराणेशाहीला पक्ष प्राधान्य देणार नाही अशी भूमिका सातत्यानं भाजपच्या नेत्यांनी मांडली आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। तसंच गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणही पूर्ण बदललेली आहेत। विविध समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे। 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही। यामुळे या विधानसभा निवडणुकीत महायुतीत सर्वाधिक जागांवर उमेदवार देत भाजपनं विजयाचं लक्ष्य ठेवलंय। यामुळे प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी भाजपची रणनीती आहे। असं सगळं असलं तरी घराणेशाहीच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी केलेल्या आपल्या भाषणात म्हटलं होतं की 1 लाख कुटुंबातील तरुणांना आम्ही पुढे आणू इच्छितो
ज्यांचा राजकीय घराण्यांशी कोणताही संबंध नाही, ज्यांचे आई वडील भाऊ बहीण काका मामा असे कोणीही राजकारणात नाही, मग ते पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध माध्यमातून राजकारणात येऊ इच्छितात, जेणेकरून राजकीय घराणेशाहीपासून, जातीय वादापासून मुक्ती मिळू शकेल. यामुळे लोकशाही बळकट होऊ शकेल. आतापर्यंत नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी वारंवार राजकारणातील घराणेशाहीला भाजप प्रोत्साहन देत नसल्याबाबत भूमिका मांडली आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत अशा अनेकांना पक्षानं संधी दिली आहे. नेत्यांची दुसरी पिढी रिंगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।